तर जी.आर निघाला त्यानंतर आता ओबीसी नेत्यांमधून बैठकांसंदर्भात सातत्यानं त्या ठिकाणी सत्र घेतली जात आहेत. जाणून घेऊया त्या संदर्भात. यशवंतराव चव्हाण सभागृहात ओबीसी नेत्यांची बैठक. सरकारनं काढलेल्या हैदराबाद जी.आर बाबत न्यायालयीन लढाईसाठी चर्चा. विजय वडेट्टीवारांसह इतर नेत्यांची बैठकीला उपस्थिती. सरकारनं काढलेल्या जी.आर विरोधात न्यायालयीन लढाई लढणार. भुजबळांची लढाई वेगळी नाही. लवकरच त्यांच्याशीही चर्चा करू. ओबीसी बैठकीनंतर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. ओबीसींच्या स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमितीची 10 सप्टेंबरला बैठक. अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात 11 वाजता बैठक होणार. सर्व 8 सदस्य मंत्री उपस्थित राहणार. गावगाड्यात ओबीसी समाजातून सरपंच नगरसेवक होऊ नये हे जरांगेंचं धोरण. त्यामुळे जरांगेंना ओबीसीतूनच आरक्षण हवंय. लक्ष्मण हाकेंचा आरोप. जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होण्यावरून गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित आणि हाकेंमध्ये झुंपली. विजयसिंह पंडितांकडून हाकेंचा श्वान असा उल्लेख तर हाकेंचीही पंडितांवर जहरी टीका. लक्ष्मण हाके देशी दारूचे ब्रँड अँबॅसेडर. सूरज चव्हाण यांची टीका. दादांवरील टीकेशिवाय प्रसिद्धी मिळत नाही हे हाकेला माहिती. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सरचिटणीस सूरज चव्हाण यांची टीका. मणी देऊन हाकेला बोलवतोय त्याचा धनी चव्हाणांचा हल्लाबोल. जी.आर निघाला म्हणजे मराठा आरक्षणात गेले. आरक्षणात मागे पुढे झालं तर महाराष्ट्र बंद करू. एकाही मंत्र्याला गावात फिरू देणार नाही. अंतरवली सराटीतून मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा. हैदराबाद गॅझेटवर प्रमाणपत्र मिळत नाही. जरांगेंच्या डोक्यात जात घुसले. गुणरत्न सदावर्ते यांची मनोज जरांगेंवर गाण्यातून टीका. रस्ते अडवण्याचा अधिकार तुझ्या बापाला नाही अशी ही टीका. सरकार म्हटलं होतं की आम्ही जे टिकेल ते देऊ, पण त्याचं काय झालं. वडेट्टीवारांचा जरांगेंवर हल्लाबोल. तर सरकारकडून समाजात भांडणं लावून दिली जातात असाही आरोप. जी.आर काढताना सरकारची बुद्धी आणि डोकं ठिकाणावर नव्हतं असंही वक्तव्य.